वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. 38 हा कोड नंबर आहे या विषयाचा आणि ही प्रश्नपत्रिका इयत्ता 12वी कलाची आहे. बोर्ड परीक्षा झालेली आहे 25 जुलै 2023 रोजी. इथे दिनांक दिलेली आहे. सीट नंबर टाकण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला अशी जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेत 8 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. चला तर आपण इयत्ता 12वी कला शाखेची इतिहास या विषयाची 25 जुलै 2023 रोजी झालेली बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिका पाहूया. सूचना तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. 2. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला जे अंक दिलेले आहेत त्यावरून कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते लक्षात येतं. 3. उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात. आकृत्या याचा अर्थ जे संकल्पना चित्र काढायचं आहे, चौकटी काढायच्या त्या पेनाने काढल्या पाहिजेत. 4. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. ही 4थी सूचना सर्वच उत्तरपत्रिका लेखन करताना वापरायची की जो नवीन प्रश्न आहे, प्रमुख प्रश्न आहे, 1 ते 7 प्रश्न नवीन पानावर लिहायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. आता पहा, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये सोडवणं किंवा त्याची उत्तरं घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे 3 भाग केले. पहिल्या भागामध्ये पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न सोडवलेला आहे. ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. आज आपण भाग क्रमांक 2मध्ये 4था आणि 5वा प्रश्न सोडवूया आणि नंतर पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तिसऱ्या भागात 6वा 7वा प्रश्न सोडवू. चला तर पाहूया भाग क्रमांक 2मधला 4था आणि 5वा प्रश्न. उत्तरे कशी लिहायची ते समजून घ्या. प्रश्न 4था अ. यामध्ये अ आणि ब आहेत. एकूण 4था प्रश्न 15 गुणांचा आहे आणि अ प्रश्न 6 गुणांचा. संक्षिप्त टिपा लिहा, कोणत्याही 3. 5 टिपा दिलेल्या आहेत त्यापैकी फक्त 3 लिहायच्यात. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत. 1 कारताज, 2 मवाळवाद, 3 निर्वसाहतीकरण, 4 बँडुंग परिषद, 5 पोलिओ निर्मूलन. आता आपण इथे 5ही टिपा कशा लिहायच्या ते पाहूया. पहिली टिपा आहे कारताज. 1 कारताज म्हणजे परवान्यांचा दस्तऐवज. 2 भारतीय राजांना हिंदी महासागरातून जहाज पाठवायचे झाल्यास पोर्तुगीजांचा कारताज म्हणजे परवाना घ्यावा लागत असे. 3 परवान्याशिवाय आलेले जहाज जप्त होई किंवा बुडवले जाई. 4 आदिलशाही व कुतुबशाही सत्तांना सुद्धा कारताज द्यावा लागे. दुसरी टिपा आहे मवाळवादी. 1 आधी सामाजिक सुधारणा. समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे असे मानणारा राष्ट्रीय सभेतील एक गट. 2 समाज सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारचीही मदत घेण्यास हरकत नाही अशी भूमिका. 3 आधी आपण सुधारले पाहिजे, आपले घर सुधारले पाहिजे हे मत. 4 सरकारकडे आपली गाऱ्हाणी साधार पटवून दिल्यास सरकार आपल्याला निराश करणार नाही हे प्रामाणिक मत. याला मवाळवाद असं म्हणतात. तिसरी टिपा आहे निर्वसाहतीकरण. उत्तर 1 वसाहतवाद्यांचे वसाहतींवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द करणे यालाच निर्वसाहतीकरण असे म्हणतात. 2 20वे शतक हे निर्वसाहतीकरणाचे शतक मानले जाते. 3 वसाहतवादी राष्ट्रांकडून होणारी पिळवणूक, शिक्षणातून मिळालेले स्वातंत्र्य व समता इत्यादी मूल्ये, त्यातून निर्माण झालेला राष्ट्रवाद यामुळे वसाहतींमध्ये स्वातंत्र्य लढे उभे राहिले. 4 वसाहतवादाला विरोध, स्वातंत्र्य लढा आणि नंतर मिळालेले स्वातंत्र्य हे निर्वसाहतीकरणाचे 3 टप्पे आहेत. भारतालाही याच मार्गाने स्वातंत्र्य मिळाले. टिपा लिहा क्रमांक 4 बँडुंग परिषद. उत्तर 1 भारताने 1947मध्ये घेतलेल्या पहिल्या आशियाई परिषदेत आशियाई प्रादेशिकतावादाची संकल्पना आकारास आली. 2 आशियातील जनतेचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. 3 या पार्श्वभूमीवर 1955मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे आशियाई आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. 4 या परिषदेत आफ्रो आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि परस्पर सहकार्यावर भर देण्याचे ठरले.
5. बांडुंग परिषदेमुळे नव्याने स्वतंत्र झालेल्या आशिया आफ्रिका खंडातील जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. टिपा लिहा. क्रमांक 5. पोलिओ निर्मूलन. उत्तर. 1. भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे 1995 मध्ये पल्स पोलिओ ही लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. 2. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली. 3. पोलिओ रोगाचे भारतातून उच्चाटन करणे व 5 वर्षे वयापर्यंतचे एकही बालक लसीकरणातून वगळले जाणार नाही हे पाहणे ही या मोहिमेची उद्दिष्टे आहेत. 4. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आणि लोकांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिबिरे घेणे, घरोघरी लसीकरण करणे, प्रसारमाध्यमातून जाहिराती देणे अशा उपायांचा अवलंब करून शासन लोकात जागृती घडवून आणते आहे. ब प्रश्न आहे. पुढील विधाने कारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 पैकी 9 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. 1884 मध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची परिषद भरली. 2. मराठ्यांनी युरोपीय वसाहतवादाला विरोध केला. 3. भारताला दोन्ही महायुद्धांमध्ये ब्रिटिश सत्तेमुळे सहभागी व्हावे लागले. 4. सेंटो करार विसर्जित करण्यात आला. आणि 5. महाराष्ट्र सरकारने गर्भलिंग निदानावर बंदी घालणारा कायदा केला. आता आपण 5ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. कारणे लिहा. क्रमांक 1. 1884 मध्ये बर्लिन येथे युरोपियन राष्ट्रांची परिषद भरली. उत्तर. 1. आफ्रिका खंडात आपल्या राष्ट्रांसाठी कोणत्या संधी आहेत याचा विचार करण्यासाठी 1884 मध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची एक परिषद भरली. 2. आफ्रिकेचा प्रदेश शांततापूर्ण रीतीने आपापसात कसा वाटून घ्यायचा हा या परिषदेचा उद्देश होता. 3. या परिषदेत बेल्जियमच्या कांगोवरील प्रभुत्वाला मान्यता देण्यात येऊन तो प्रदेश कांगो फ्री स्टेट म्हणून ओळखण्यास मान्यता दिली गेली. 4. आफ्रिकेतील आपल्या प्रभुत्वाखालील वसाहतीतील मानवी व नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करण्यास एखादे राष्ट्र अयशस्वी ठरले तर तो प्रदेश दुसऱ्या सक्षम राष्ट्रास देण्यात यावा असेही या परिषदेत ठरवण्यात आले. कारणे लिहा. क्रमांक 2. मराठ्यांनी युरोपीय वसाहतवादाला विरोध केला. उत्तर. 1. युरोपीय राष्ट्रांचे व्यापारी भारतात व्यापारासाठी आले, परंतु त्यांचा प्रवास प्रथम तराजू म्हणजे व्यापार करणे, नंतर तलवार म्हणजे आपले सामर्थ्य वाढवणे व तख्त म्हणजे राजाची सत्ता मिळवणे या मार्गाने झाला. 2. हा त्यांचा मार्ग व त्यांचे छुपे हेतू प्रथम शिवरायांनी ओळखले. 3. परकीयांच्या या वसाहतवादाला प्रतिकार करण्यासाठी शिवरायांनी नौदल उभारले, जलदुर्गाची बांधणी केली. 4. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी मिठावर जकात बसवली. 5. संभाजी महाराजांनीही पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष करून वसाहतवाद्यांना प्रखर विरोध केला. 6. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला. त्या काळातील अन्य भारतीय राजे युरोपियनांपुढे माघार घेत असताना त्यांचा पराभव करणारी एकच मराठी सत्ता भारतात होती. मराठी सत्तेचे धोरण नेहमीच वसाहतवाद विरोधी होते. कारणे लिहा. क्रमांक 3. भारताला दोन्ही महायुद्धांमध्ये सहभागी व्हावे लागले. उत्तर. 1. दोन्ही महायुद्धांच्या कालखंडात भारत ही इंग्रजांची वसाहत होता, त्यामुळे भारताला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. 2. भारताची इच्छा असो वा नसो इंग्लंडने भारताला महायुद्धात सक्तीने सहभागी करून घेतले. 3. इंग्रजांना युद्धासाठी लागणारा पैसा, अन्नधान्य, कपडे, युद्धसामग्री अशा स्वरूपात भारताने युद्ध सहकार्य केले. 4. दोन्ही महायुद्धांच्या काळात भारताने मोठ्या प्रमाणात आपले सैन्य युद्धभूमीवर पाठवले. भारताचे ना जर्मनीशी ना तुर्कस्तानशी युद्ध होते, परंतु इंग्लंडची वसाहत असल्याने भारताला दोन्ही महायुद्धात सहभागी व्हावे लागले. कारणे लिहा. क्रमांक 4. सेंटो करार विसर्जित करण्यात आला. उत्तर. 1. सोव्हिएत रशियाने हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी प्रतिकार करायचा हे सेंटो करारातील धोरण होते, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा पुरवण्याची क्षमता इराण, तुर्कस्तान, इराक, पाकिस्तान व इंग्लंड या कोणाचीच नव्हती. 2. ब्रिटन वगळता अन्य 3 राष्ट्रांच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष द्यायला अमेरिकेला वेळ नव्हता. या परिस्थितीमुळे 4ही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होते. 3.
कराराद्वारे एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपले आपणच स्वतंत्र धोरण राबवावे या विचारापर्यंत ही राष्ट्रे आली. इराण व पाकिस्तान ही राष्ट्रे करारातून बाहेर पडली. त्यामुळे सेंटो करार विसर्जित करण्यात आला. कारणे लिहा. क्रमांक 5. महाराष्ट्र सरकारने गर्भलिंग निदानावर बंदी घालणारा कायदा केला. उत्तर 1. 2011च्या जनगणनेत 6 वर्षापर्यंतच्या वयोगटात दर 1000 मुलांमागे मुलींचे प्रमाण 914 इतके घसरल्याचे दृष्टोत्पत्तीस आले. 2. समाजामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा, मुलगाच हवा हा आग्रह या वृत्तीपायी गर्भनिदान करून मुलगी असेल तर गर्भपात करण्याचे प्रमाण वाढत चालले होते. 3. जनगणनेच्या आकडेवारीवरून संभाव्य संकटाची चाहूल सामाजिक कार्यकर्ते व महिला संघटनांना लागून त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. आंदोलने होऊन सरकारकडे कायद्याची मागणी केली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने गर्भलिंग तपासणी व गर्भलिंग निदान यावर बंदी घालणारा कायदा संमत केला. प्रश्न क्रमांक 5. खालील विधानांवर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 9 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. युरोपातील प्रबोधनामुळे मानवतावादी विचारसरणीचा प्रसार होऊ लागला. 2. पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्माशिवाय इतर धर्मियांना असमानतेची वागणूक दिली. 3. सर सय्यद अहमद खान यांनी आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. 4. निर्वसाहतीकरणाला चालना देण्यासाठी अटलांटिक सनद कारणीभूत ठरले. 5. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. हे 5ही आपण प्रश्नांची उत्तरं लिहूया. तुमचे मत नोंदवा. क्रमांक 1. युरोपातील प्रबोधनामुळे मानवतावादी विचारसरणीचा प्रसार होऊ लागला. मानवतावाद. 1. प्रबोधन काळात माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला नवी दिशा मिळाली. 2. विश्वाची रहस्ये वैज्ञानिक पद्धतीने सोडवता येतील यावर लोकांचा विश्वास बसला. 3. काव्य, नाटक, साहित्य यामध्ये आजवरचे दुर्लक्षित विषय मांडले जाऊ लागले. 4. विश्वाच्या अस्तित्वाचा विचार मानव केंद्रित झाला. या बदलालाच मानवतावाद असे म्हणतात. 2. तुमचे मत लिहायचे. पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्माशिवाय इतर धर्मियांना असमानतेची वागणूक दिली. उत्तर 1. पोर्तुगीजांनी आपल्या वसाहतीतील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे बांधण्यास किंवा त्यांची दुरुस्ती करण्यास बंदी घातलेली होती. 2. अन्य धर्मियांना आपल्या पद्धतीने धार्मिक उत्सव व समारंभ करण्यास बंदी होती. 3. स्थानिक भाषा बोलण्यासही परवानगी नव्हती. 4. नोकऱ्या देण्याच्या बदल्यात धर्मांतर करावे लागले. अन्य धर्मियांना अशा रीतीने वागवले जात असे. यावरून सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णू वृत्तीची नव्हती हे सिद्ध होते. 3. तुमचे मत लिहा. सर सय्यद अहमद खान यांनी आधुनिक शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. उत्तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात समाज प्रबोधन चालू होते. अनेक समाजसुधारक सामाजिक, धार्मिक सुधारणा करण्याचे कार्य करीत होते. सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजात सामाजिक सुधारणेचे पुढील कार्य केले. 1. 1864 मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटी स्थापन केली. 2. या संस्थेमार्फत इतिहास, विज्ञान व राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला जात असे. त्यांनी मुस्लिम समाजाला या विषयांची ओळख करून दिली. 3. 1875 अहमद खान यांनी मुहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. पुढे या कॉलेजचे रूपांतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले. या शैक्षणिक संस्थेमुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाची ओढ लागली. मुस्लिम मुले मुली उच्च शिक्षण घेऊ लागले. 4. अहमद खान यांनी मोहम्मद सोशल रिफॉर्मर या नावाचे नियतकालिक काढून त्याद्वारे आधुनिक विचार मुस्लिम समाजात रुजवले. 5. अहमद खान यांनी आपल्या ग्रंथातून, नियतकालिकातून आणि शैक्षणिक संस्थातून आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. 6. अबुल फैज याने सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेल्या ऐने अकबरी या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. क्रमांक 4. निर्वसाहतीकरणाला चालना देण्यासाठी अटलांटिक सनद कारणीभूत ठरली. उत्तर 1. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची रचना कशी असावी या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट आणि इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी 12 एप्रिल 1941 रोजी अटलांटिक सनद घोषित केले. 2. या सनदेत पुढील बाबींचा उल्लेख होता.
1. इंग्लंड अमेरिका आदी दोस्त राष्ट्रांना कोणाचेही राज्य लुबाडायचे नाही. 2. युद्धोत्तर काळात होणारे राजकीय व भौगोलिक बदल स्थानिक लोकांच्या इच्छेनुसारच करण्यात येतील. 3. जगातील सर्व लोकांना स्वयंनिर्णयाचा हक्क राहील. अटलांटिक सनदेमुळे निर्वसाहतीकरणाला चालना मिळाली आणि जगातील लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळाला. क्रमांक 5. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. उत्तर. 1. भारताने अवकाश संशोधनासाठी इस्रोची स्थापना केली. आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहानंतर अनेक उपग्रह अवकाशात सोडले. 2. आतापर्यंत अन्य देशांच्या सहकार्याने उपग्रह पाठवणारा भारत आता स्वयंपूर्ण झाला आहे. आता भारत संपूर्ण भारतीय बनावटीचे उपग्रह अवकाशात पाठवू लागला आहे. 3. भारताने व्यापारी धोरण स्वीकारून अन्य देशांचे उपग्रह वाजवी नफा घेऊन अवकाशात सोडले आहेत. 4. 2008 भारताने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-1 या उपग्रहाद्वारे चंद्रावर पाण्याचे पुरावे सापडले. 5. भारताने मंगळयान आणि चांद्रयान-2 हे उपग्रह अवकाशात सोडले. 6. भारताने आता अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याची योजना तयार केली आहे. अशा रीतीने भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश झाला आहे, याबाबत शंका नाही. अशा प्रकारे आपण 4था आणि 5वा प्रश्न सोडवला आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शेवटचे दोन्ही प्रश्न 6वा आणि 7वा सोडवणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा या उत्तराचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला यूट्यूबकडून नोटिफिकेशन येत जाईल. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.